मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री गुरुचरित्रमधले अध्याय मराठीत श्रवण करणार आहोत. तर सर्वांनी दत्त जयंतीपर्यंत पारायण करा. रोज पारायण केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. स्वामी महाराज अशक्य ते शक्य करतात. महाराजांना पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार घाला. फोटो असेल फोटो, मूर्ती असेल मूर्तीला अभिषेक घाला. दुधाने, पाण्याने, मधाने 1 ग्लास पाणी जवळ ठेवा आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या. असे पाणी जर आपण आपल्या मुलांना प्यायला दिले तर आपल्या मुलांची बुद्धी तीव्रतेने वाढ होते. घरात चिडचिडपणा, दोष राहत नाही. तारक मंत्राचं पठण करा. 11 माळी स्वामी समर्थच्या पठण करा आणि महाराजांच्या फोटोंना हिना अत्तर लावा. केळी नैवेद्याला प्रसाद म्हणून ठेवा. पिवळी झेंडूचे फुलं महाराजांना खूप आवडतात. अशा प्रकारे दूध, साखर पण तुम्ही नैवेद्याला ठेवले तरी पण स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात. तर अशा बऱ्याच काही सेवा आहे. गुरुचरित्र अवतरणिका आहे, स्वामीचरित्र अवतरणिका आहे, तारक मंत्र आहे आणि स्वामीचरित्र सारामृत म्हटले. रोज 3-3 अध्याय पण वाचले तरीसुद्धा ती पण सेवा तुम्ही करू शकतात. पण आपण हे गुरुचरित्र अध्यायमधले फक्त मराठीतले भावार्थ आपण ऐकणार आहोत. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे. त्या चॅनलवर मोठ्या सेवा नाही करू शकत तुम्ही. तर मंत्र स्तोत्र शालिनी भक्तिसागर कथावर आहेत. छोटे स्तोत्र मंत्र ऐकल्याने बी संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर त्या चॅनलला तुम्ही जाऊ शकता. ते चॅनल पण माझंच आहे, सेकंड चॅनल. तर आता आपण या अध्यायांना सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. भावार्थ मराठीत. सर्व ग्रंथकाराच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकारांनी श्री गणेश, सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीवर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ झाला आहे. गाणगापूर निवासी नृसिंह सरस्वती या दत्त अवताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरूंची करुणा भाकली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तेथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्यांच्या जवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचारे पूजा केली. अध्याय पहिला समाप्त झालाय. अध्याय दुसरा. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैलमुनीचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्र व पुराणे त्यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रवधी जन्मात महापाप केले आहे. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप घेऊन गेले आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होते, सर्व पाप नाहीसे होते, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला त्यापैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातील दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचे मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू शकतो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला स्वतः म्हणाले, भोग स्वीकार करायला तयार आहे. तेव्हा दीपक म्हणाला, माझे भोग मलाच भोगावे लागतील आणि
ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा पांगळा असा होईने सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन. काशी मणिकर्णिकेच्या उत्तरेस कैलाशावर तीर्थाजवळ जे गुरु शिष्य राहिले तेथे वेद धर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गतित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी त्याने केलेल्या त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगाय. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेद धर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचसिद्धी प्राप्त होईल. यापुढे तू काशीपुराला निवास करेल असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेद धर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला. अध्याय 2 समाप्त झाला. अध्याय 3 श्री गणेशाय नमो नमः. पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वासा ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपास सोडायचा होता व अतिथी तेथे फारच श्रेष्ठ होता. अंबरीशाला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वासा ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्र वंदन केले. पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचारे पूजा केली. त्यांनी दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटकाच साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रांत अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. आणि मग दुर्वासा ऋषी नदीवर गेले. तेव्हा अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अंबरीशाने आपले व्रत भंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वासा ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्मा, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढा अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले आणि नारायण हा भक्तवत्सल्य आहे, तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषीने वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले आणि मग विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्यांचे रक्षण करणार, तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञानी लोकात श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुग तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल. या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मोजन्मास तुझे 10 अवतार प्रसिद्ध राहतील. आणि जगतपिता विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला. महाभारतात व 10 अवताराची कथा, विष्णूंच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे. तर अध्याय 3 समाप्त झाला आहे. अध्याय 4 श्री गणेशाय नमो नमः. ब्रह्मदेवाने मग आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलिस्त, पुलक, ऋतू आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली होती. अत्री ऋषीची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र आणि तिचे रूप कार्य वर्णावे तशी ती पतीची उत्तम सेवा करीत असे. ती स्वर्गाची
ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्रि ऋषींची प्रार्थना अनुसया काया वाचा मने भक्तीने पती सेवा करीत होती. अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करीत होती. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयेचे व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विश्वसनाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले. अत्रीच्या आश्रमात अभंग्यात म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानात गेलेले होते. तेव्हा तिघे इकडे आश्रमात आले व आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभंग गाताला नित्य अन्न आणि संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आम्ही ऐकलो होतो. हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन स्नान करावयास सांगितले आणि मग गंधाक्षता आणि पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल म्हणून आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली. शाख भाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते तिला म्हणाले, अगे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा आमची उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाहीत. असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करेल? पती जे तपोबल आहे तेच मला तारेल. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेल. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन मनात करून संकल्प केला, हे अतिथी माझी बालके आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नदक घेऊन बाहेर आली आहे. पाहते तो काय अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली आणि पुन्हा वस्त्रे नेसून तिने बालकाजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाण्यात झोप लागली. अत्री भार्य अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. अति भार्य अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. त्याने आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत पाण्यात 3 बालके आहेत. अनुसयाने झालेला वृत्तांत अत्री ऋषीला सांगितले. ऋषीने अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला आणि ती बालके पाण्यात राहिली. शिवाय तिघेही स्वतःच्या रूपात समक्ष उभी राहिली व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषी, अनुसयेने तुमचे तप व इच्छे पतिव्रते अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत, तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयाच्या इच्छाप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत आणि 3 बालकांनी एकरूप असावे. त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्यांचे नाव दत्तात्रय असे. सिद्ध गुरुचे मूळ पीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बाल अवतार हाच चंद्र आणि शंकराचा बाल अवतार हाच दुर्वासा. या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मग मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेऊन, असे चंद्र म्हणाला. मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो, असे दुर्वासा ऋषी म्हणाले. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीजवळच राहिला. आता 5वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एक नगरात आपळराज व सुमिती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यांची 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याच कुळाला उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा, त्या दाम्पत्याची अशी फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमितीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने
दत्ताने त्यावेळी सुमितीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय मागितले ते माग असे सांगितले. सुमिती म्हणाली, तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास ते निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमितीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमितीला पुत्र झाला. त्यांचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनाचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. तो पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलांची मुंज केली. श्रीपाद पुढे वेद पठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित्तांचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत. हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार होईल असे म्हणत वेदनातील भाष्यांचा अर्थ व ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्यांचे आई वडील त्यांचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करेन. मी तामसी आहे, ब्रह्मचारी आहे, योगश्री आहे, वाचून अन्य स्त्रिया मला नकोत हे ते माझे बोलणे निर्धाच आहे असे समजावे. माझे नाव श्री वल्लभ आहे. तेव्हा श्रीमूर्ती दत्ताच्या या अवतारात माझे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे म्हटले जाते. त्याचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी झाली व अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुमच्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटले होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे, त्याचे पोषण आता कोण करेल? आमचे रक्षण कोराले. आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले व काय त्यांचे त्रैगुण्य वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय आले, आंधळ्याला दृष्टी झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तस्य क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघं जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडत वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन साधू लोकांना दीक्षा देऊन उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रम मात गेले व नारायणाची भेट घेऊन आपले अवतार कार्य निश्चित केले. म्हणून ज्या घरात श्रीपाद श्री वल्लभ अशा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 108 वेळा सकाळ संध्याकाळ जो कोणी जप करेल त्याच्यावर स्वामींची अपार कृपा राहील असे या अध्यायात सांगितले आहे. अध्याय 6. श्री गणेशाय नमो नमः. पुलस्तव ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती. ती नित्यनेमाने शिवलिंगांचे पूजन करीत असे, त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडेना. शेवटी आपलं व्रत भंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व त्यांची पूजा करू लागली. त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तेथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस, कशासाठी करतेस? तेव्हा कैकई म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलास पद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझ्या पराक्रमी पुत्र असताना मृत्युकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वत आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ सुंदर कैलास पर्वतावर आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपल्या 10 शिराचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. कैलासवरील देवगण आणि भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतात असे विचारू लागले. तेव्हा शंकर तिला म्हणाला, तू चिंता करू नकोस, रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहेत. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण कसे होईल असे तिने शंकराला विचारले. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताला कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके 20 हात पर्वत जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला. आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलाय? मी तुला माझे आत्मलिंग देतो, तेव्हा तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल. हे आत्मलिंग आहे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. त्याच्याजवळ हे लिंग असेल त्याची मृत्यू नाही. याचे निस्ते दर्शन घेतल्याने सर्व दोष
नष्ट होतात, परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी नेल्यानंतर 3 वर्ष तू यांची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वर पद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरतत्व दिलेले आहे आणि लंकेश्वर रावणाला शंकराने आपले आत्मलिंग दिले आहे, त्यामुळे तो अमर होणार आहे. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर उपाय काय करावा ते तू लवकर सुचव. तेव्हा नारदच्या म्हणण्याप्रमाणे इतर नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले आणि झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले, आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया, तोच याचे काहीतरी उपाय सांगेल. तेथे नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला. सर्व देव कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेले. शंकराला म्हणाला, आपण हे काय केलेस? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरतत्व दिले, त्यामुळे सर्व देवपणा त्याची घरी गेले. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल. विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णूला नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे, तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. श्री गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मूल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा. शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहेत. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायं संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपेने त्यांच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने त्या तुझ्याकडे देईल, ते भूमीवर ठेव. गणेश ब्रह्मचार्याच्या वेशात तेथे आला. एका बाजूस समिधा तोडीत असल्याचे भासून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला, तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला व त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली, परंतु मी लहान आहे, तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुला 3 वेळा हाका मारेन, तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवेल, असे गणेशाने रावणाला सांगितले. रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली, परंतु रावण ध्यान करीत होता, त्यामुळे 3 हाका झाल्यावर आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातली लिंग जमिनीवर ठेवली. हे समजताच बरोबर रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली की मी माझ्या वडिलांना सांगतो, असे सांगून गणेश तेथून निघून गेला. रावणाने अतिशय वेगाने आणि अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला आणि ते उचलले गेले नाही, परंतु गोकर्णेसारखे लांब झाले आणि महाबळी रावणाचा उपाय चालेना. या लिंगाला महाबळेश्वर असे नाव दिले आणि ते पुढे गोकर्ण म्हणून प्रख्यात झाले. म्हणून जो कोणी सकाळ संध्याकाळ आपल्या घरात ओम श्री महाकालेश्वराय नमः या मंत्राचा जप करतो, त्यांच्या घरावर महाकालेश्वराचे आशीर्वाद आणि दीर्घ आयुष्याची, धन धान्याची, संपत्तीची कधीच कमी पडत नाही आणि कसलेही मोठे मोठे संकट असतील ते सुद्धा दूर होतात. म्हणून घरात सकाळ संध्याकाळ महाकालेश्वराय नमः या मंत्राचा जप करा, असे या अध्यायात सांगितलेले आहे. तर हा अध्याय 5वा होता, तर तो तुम्हाला मी सांगितला. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे अध्याय आवडले असतील. 5वा नाही, 6वा अध्याय होता, तर 6वा अध्याय तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे. तर आता आपण पुढे 7व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. गुरुचरित्र अध्याय 7वा. मराठी भावार्थ. मित्रांसह इक्ष्वाकू वंशातील राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाच्या सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याच्या विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटीने आचार्याकडून नरमास शिजून भोजनात वाढले. हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले आणि वसिष्ठांच्या शापाप्रमाणे
तो ब्रह्मराक्षस झाला. वायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कल्मषपात असे नाव पडले. राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील. असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार आपल्या पत्नी मदयंतीला सांगितले. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्पे केली, दानधर्म केली, त्यांचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला होता. गौतम ऋषीची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वरची महती सांगितली. तेथे दर्शनात जाण्यास सांगितले. जो कोणी गोकर्णी क्षेत्री जाते त्याला ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे नष्ट होतात असे सांगितले. याची कोणास प्रचिती आली आहे का असे सांगितले असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्णी क्षेत्री गेला असता त्यांना एक चांडाळ स्त्री कुरकुरडत जाताना दिसली. ती वृद्धा होती, खूपच म्हातारी होती, आंधळी होती, कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यातच तेथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेथे गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता आहेत असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्माची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचे पती अल्पायुष्य ठरला, कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उधकडीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिचा बहिष्कार टाकला. मग ती उधळपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याची विवाह केला व तिने नेहमी मद्यमास सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून गाईच्या वासरूला मारले. वासरूचे मुंडके शिंकाड्यात ठेवून मांस शिजवले. आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिने आपल्याला केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला. तिने शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिर, हाडे व कातडी जमिनीत मोडून टाकली. वाघाने वासरू नेले असे मोठमोठ्याने शोक करू लागले. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळीने योनीमध्ये जन्म घातला. पूर्वजन्मांच्या पापामुळे ती जन्मांध झाली. तिचे आई वडील मरण पावले. त्यातला तिला कुष्ठरोग झाला व इतर भिकाऱ्याबरोबर भीक मागत असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वरला आली व एका यात्रेकडून तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवली. त्यांचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ती फेकून दिली. ती बिल्वपत्रे फेकून दिली. नेमके ती शिवलिंगावर बिल्वपत्रे पडले. रात्रभरचे तिचे शिवरात्रीचे जागरण झाले. भिक्षा मिळाली नाही म्हणून उपवास पण घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडून म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाला. त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन आले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णी क्षेत्रात जायचे ठरवले. गोकर्णी क्षेत्रात गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. जो कोणी गोकर्णी क्षेत्रात जाते तेथे दर्शन करते त्यांचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्या व्यक्तीवर भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. अध्याय 8. अध्याय 7 समाप्त झालाय. अध्याय 8. श्री गणेशाय नमो नमः. कुरुपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्मी असे होते की तिचे पुत्र जन्मता मरण पावत असत. तिचे अनेक व्रतवैकल्पे केले त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्र झाला. परंतु मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली आणि त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पतीला समजवले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छापुढे कोणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करावा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला
जननिंदा असहाय्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलांसह आपले देह गंगा अर्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपादयती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांची पायी नतमस्तक होऊन त्यांनी आपली सर्व परिस्थिती सांगितली. आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असहाय्य होत आहे, तरी आपण मला तारावे अशी तिने श्रीपादयतींना विनंती केली. तेव्हा श्रीपादयतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितली. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेल्या परिसाचा गुण असलेला चिंतामणी म्हणून पुढील ही कथा सांगितली आहे की चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा केली होती आणि आरंभली होती. सायंकाळ झाली तसे सर्व मुलं घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसा डोळे बंद करून शिव आराधना करीत बसला होता. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली. सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारून मारत घरात घेऊन गेली. मुलगा रडू लागला. त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाला. त्यांनी मुलाला दर्शन दिले व रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा करायला सांगितले आणि तिच्या वंशात नारायणांचा अवतार होईल असा आशीर्वाद दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडलेली होती. श्रीपादयतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला होता. म्हणून त्यांनी मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला. अंबिका श्रीपादयतींनी म्हणाले, माझ्या पूर्वजन्मेच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला. त्याचप्रमाणे तिने सर्व पूजा वगैरे सर्व प्रदोष समयी केली आणि ती पूजा तिला सफल झाली. तिचा पुत्र महाज्ञानी संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर भगवान शिवाची कृपा झाली. असा हा अध्याय 8वा होता. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमो नमः. छोट्या छोट्या कथा आहेत भगवान शिवाच्या, गुरूंच्या, दत्त अवताराच्या. खूप छान मनमोहक कथा आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत ऐका, म्हणजे आपले पारायणाची पुण्यफळाची प्राप्ती होईल. अध्याय 9वा. कुरुवरपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्यनेमाप्रमाणे गंगावरती स्नान संध्या करण्यासाठी तिन्ही समयी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे. गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस काय झाले, श्रीपाद धोब्याला म्हणाला, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतो, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तरी तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्यसेवास करण्यात आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाड लोट करत असे. संडास समार्जन करून लागला. तसेच पुढे तो काम सेवभावेने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला आणि त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्यांचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळाले अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट हाल अपेष्टा सहन करत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावसे वाटत आहे. मला केव्हा प्राप्त होईल, कृपा मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुला अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल. जो कोणी घरामध्ये नृसिंह सरस्वती स्तोत्र जप करेल सकाळ संध्याकाळ मार्गशीर्ष मासात नृसिंह सरस्वती स्तोत्र, नृसिंह सरस्वती मंत्र, ओम नृसिंह सरस्वतीयै नमः हा मंत्र 108 वेळा आपल्या घरात जर जप केला म्हणजे आपल्या
आपल्याला नृसिंह सरस्वती भगवान विष्णूचे आपल्याला साक्षात दर्शन होईल स्वप्नामध्ये असे सांगितले आहे. या अध्यायामध्ये श्री गुरुपुरात राहून अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता. तर असा हा 9वा अध्याय होता. अध्याय 10वा. कश्यप गोत्राचा एक वल्लमेश नावाचा सुशील सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरुपूर्वीला यात्रानिमित्त श्रीपाद स्वामीच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणीची नवस केला व मला व्यापारामध्ये बरकत येईल, अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन, तेव्हा सहस्र बाणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपली गावी निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला होता त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन तो मदतीला घेऊन नोकर घेऊन आला होता आणि त्या नोकराची त्याने विश्वास संपादन केला. आपसासात सगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाच्या चर्चेत केला व त्याच्या जवळील सर्व धनसंपत्ती घेऊन तो जाऊ लागला. इतक्यात कुरवरपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ खडक घेऊन प्रकट झाले. त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एक नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. त्या काकुळीला घेऊन साधू पुरुषाच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागले. जरी मी या नोकराबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवदान दिले. ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास तो नोकरास सांगून तो अदृश्य झाला. सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला होता. त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. तेव्हा ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला व सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरुपुरास आले. तेथे श्रीपाद स्वामीच्या पादुकाचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामीच्या आशीर्वादामुळे आपण संकटातून वाचलो, आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला आणि नोकरास थोडे धन बक्षीस दिले. त्याचबरोबर तो आपल्या गावी परत गेला. असा हा गुरुचरित्रामधला 10वा अध्याय होता. आता 11वा अध्याय. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमो नमः. पूर्वी कुरुपूरजी विप्री श्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपाद पूजा करीत असे. तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्रस्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारज गावाला वाजसने शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्याने अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्याच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एक सत्शील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने राहत होती, सुखाने नांदत होती. पूर्वजन्मेच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोष समय ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोषित मन गुंतवित असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिचा मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिष्य लोकांनी ग्रहयोग पाहून त्यांचे भविष्य सांगितले. तो मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ. त्याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाम शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाम नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने मुलांचे संगोपन करीत होती. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी गाय पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्यापाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकारशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिष्याला या वैद्याला बोलवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले. काही उपयोग झाला नाही. मुलाच्या देकाई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने मुखाने खुणेने
तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा, मग मी बोलेल असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. तेव्हा भिक्षा वाटली. त्यावेळी नरहरीने चारी वेदांचे पारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेद अभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आधार म्हणून आपली सेवा करेल असे कोणत्याही आईला वाटणारच. पण हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील, ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेला आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद वल्लभ आहे असे स्पष्ट झाले. तिने आनंदाने हृदय भरून आले. डोळ्यातून अश्रू निघाले. नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाला, आई मी सांगतो ते ऐक. त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नको. आम्ही येथे संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबा भवानी नरहरीला म्हणाले, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहाश्रम, वनश्रम, शेवटी संन्यासाश्रम स्वीकारायचा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले व पुढील अध्यायात आता आपण श्रवण करूया. अध्याय 12. मग अंबा भवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई जीवितांचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकर कोमेजते तसा हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरण देऊन आपल्या मातापित्याची समजूत घातली. मुलाचे बोलावून ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावे. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहे. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तेथे आईवडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वांना वेदशास्त्रे शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याच्या झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्याचा निरोप घेण्याचे ठरवले. निरोप घेत्यासमयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र कन्या प्राप्त होतील असे अभिवचन देऊन नरहरी तेथून निघून गेले. पुढे ते काशी क्षेत्रात गेले. तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकद्वार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक शिष्य झाले आणि माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. असा हा 12वा अध्याय होता. आता 13वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 13वा. मग तेथे प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री गुरु कारंज गावाला परत आले. त्यावेळी त्यांचे आई वडील, 4 भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. सर्वांना खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतला. 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनी यमाचे भय राहत नाही असे श्री गुरूंनी सांगितले. पुढे श्री गुरु गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालत मंजरिका स्थानी गुरूंनी माधववारण्य नावाच्या यतीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यस्थान म्हणून स्नान करीत होते. त्यावेळी तेथे एक ब्राह्मण आला आणि त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विव्हळीत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवेला त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहेत, तेव्हा आता मेलो तर बरे होईल असे मनाशी निश्चय करीत तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेले कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले व गुरुच्याकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची विचार
विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन त्या व्याधीतून मुक्त करतो. तेवढा सायमदेव नावाचा एक ग्रामधिकारी ब्राह्मण तेथे आला. तेव्हा तो श्री गुरु सायमदेवाला म्हणाला, मी याला औषध देतो. याला अनरसे, उडीदाचे अन्न, दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पाया पडून सायमदेव त्यांना म्हणाले, आपणही भिक्षासाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाखाई नावाची ही त्यात सायमदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरूंची षोडोपचारे पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडले. अनेक प्रकारचे पक्वाने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पंचपक्वानांचे सारखे सह वाढले. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केलेले श्री गुरुच्या कृपेने त्यांची आधी व्याधी सर्व नष्ट झाली. ज्या ब्राह्मणाच्या अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले आणि त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याला जन्मांतरचेही दोष जातात. तेथे शारीरिक व्याधी कुठून राहणार आहे. तर असा हा अध्याय 14वा होता. आता 15वा अध्याय. अध्याय 14वा. 13वा अध्याय समाप्त झाला. सायमदेवाने केलेल्या पूजनेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतीने त्याला वरदान दिले. सायमदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवनी अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलवले आहे. मी त्याच्याकडून गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयस्थ हात ठेवला. निश्चितपणाने यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावर आम्ही पुढील यात्रेस निघून जाऊ असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायमदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित झाला. तोंड फिरवून घरात गेला. सायमदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागले. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायमदेवाला न मारता त्याच्या पाया पडून, तुला येथे कोणी बोलवले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याला वस्त्र भूषणे देऊन निरोप दिला. सायमदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वारक्षेत्री गंगातीरी गुरुचरणाच्या दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरुने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायमदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल्य अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणानं अनाश्य आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तू मला पुत्र पौत्र स्त्रीसहित भेट. चिंता करू नको, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायमदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु बैजनाथ क्षेत्री निघून गेले. अशी ही अध्याय 14व्याची कथा होती. आता अध्याय 15वा. श्री गणेशाय नमो नमः. गणेशाय नमो नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळे गुरुपाशी येत होते. सारे शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदानाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यताप्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहत होते. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले. सर्व तीर्थ करून तुम्ही श्रीशैल्य येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनाने आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांनाही सांगितले आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत, मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्राच्या व नद्यांच्या महती सविस्तर समजावून सांगितले. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हा जवळ यावे. बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल्य क्षेत्री येऊ. तेथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळतो, शिष्याचे बोलणे
गुरु आज्ञा पाळत नाही, या पाळतो तर जो पाळतो त्याला स्वामींचा आशीर्वाद राहतो, आणि जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येथे येऊ असे सांगितले. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देश प्रथम काशी क्षेत्रात जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर श्री नृसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्त राहू लागले. अध्याय 15 समाप्त झाला. अध्याय 16 सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले. श्री गुरु बैद्यनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र व शिकवतात, इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्यांचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणापाशी आलेलो आहोत. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुण अवगुण काय आहेत त्याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरुचे तू नेहमी दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तर वेदशास्त्र समजते, अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरु सेवा करावी. अशा प्रकारे गुरु सेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे प्राप्त ठरले त्याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात व तेथील पिकांचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याचे तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे काम करून धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले व ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याच्या गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास फसू लागले, म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्याने केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. आपल्या प्रकारे धौम्य ऋषींनी अरण्ये व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांनी सुद्धा परीक्षा घेतली आणि त्यांची गुरु निष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणांना म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून ते ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरूंकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रिमूर्तीचे अवतार आहेत आणि आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी आपल्या गुरुकडे जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या गुरुकडे गेला. अध्याय 16 समाप्त झाला. अध्याय 17 मग तो आपल्या गुरुकडे जाऊन करवीर क्षेत्रात एक विद्या अभ्यास करणारा वृद्धवेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे व पुराणे सांगत असे. त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरण त्यांचे संपूर्ण ज्ञान होते. निष्ठेने अनहाईक नित्यकर्माचे आचरण करीत असे. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंदबुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवश झाले, म्हणून तो आपल्या आजोबा आजीकडे राहू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याचे काहीच लक्षात राहत नसे. तेव्हा तो वेद अभ्यास तरी कसा करणार? त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काहीच लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असत. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करत असत, निर्भत्सना करीत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. त्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेवा आहे. त्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात. तो यशस्वी होतो. एकदा व्यक्ती वयाने जरी
मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणाने त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा तो, या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडून मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मबुद्ध उपासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात. आता मी जगून काय उपयोग आहे? जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्ग नाही. असा विचार करीत तो चालत असताना भिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही. रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला. देवीचे दर्शन घेतल्याने हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. तर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझे मस्तक तुझ्या चरणी अर्पण करेन. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैलतीरावरून लवकर जा. तेथे एक औदुंबराच्या वृक्षाखाली शंकराचे अवतार असे महाबली शक्तिशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून तो देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथे निघाला व कृष्णाच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्याचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्याची प्रार्थना पूर्ण झाली आणि त्याने प्रसंग होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्रीगुरूच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे सर्व काही त्याला माहिती झाली आणि भाष्य, व्याकरण आदी सर्व काही त्याला आता ज्ञान प्राप्ती झाली आणि सर्व काही जाणू लागले. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते तसे श्री गुरुचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असा असतो, ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. अशा या अध्याय 17व्या मध्ये वर्णन केलेले आहे. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमो नमः. पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नुसियवाडी असे म्हणतात, नुसिय सरस्वती 12 वर्ष राहिले. या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभू, सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले आहे. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनाचा उद्धार करण्यासाठी होणार आहे. म्हणून श्री गुरु तेथे भगवान तेथे प्रकट झाले आणि तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असे. आणि मग त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडून कोरडी भिक्षा घेत असे. आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता. त्या वेलांच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत होत्या. एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी गेले आणि त्यांनी आदराने स्वागत केल्याने, भक्तीने षोडोपचारे पूजा मंत्र केले आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भोजन दिले. श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले असता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दारपासचा वेल तोडून टाकला आणि आपण संगमावर निघून गेले. हे पाहून ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संतस्त झाला. आपले दैव जसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांसह समजूत घालू लागला. पूर्वजन्माच्या पापा पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपल्या तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपल्या दारिद्र्यरूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारेल. विप्राने तुटलेले वेल कृष्णेत टाकून दिले व वेलाचे मूळ खोलवर गेले होते. काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागले. वेलाचे मूळ काढताच त्याखाली एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला. त्या कुंभात खूप धन दिसत होते. ते पाहून त्या विप्राला त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले आणि आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता. तो ईश्वराचा ईश्वर अवतार होता. साक्षात त्रिदत्तात्रय अवतार होता अशी त्यांना आता खात्री पटली. तेव्हा ते लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला आणि गुरूंची पूजा केली. हा घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले तर सर्व संपत्ती नाहीशी होईल असे त्यांनी सांगितले. असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा तो मनुष्य दैवहीन आहे, त्यांनी गुरूंचा आश्रय करावा, तोच त्याला पहिल्या दाराला नेईल असे सांगितले. म्हणून घरात जो कोणी श्री गुरूंच्या नामाचा एक माळ सकाळ संध्याकाळ 108 वेळा करेल तरी पण त्याच्यावर
गुरूंचा आशीर्वाद राहील असे त्यांनी स्वतः गुरूंनी सांगितले. अध्याय 18 मध्ये संपूर्ण वर्णन आले आहे. अध्याय 19 या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याच्यात थोडक्यात कथा भाग असा आहे की नुसियाने हिरण्यकश्यपाचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपाच्या पोटात असलेल्या विषाने नुसियाच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली आणि नुसियाने आपली नखे त्या फळात रोवली. त्यामुळे नखांची आग थांबली. म्हणून नुसियाने औदुंबराला अनेक वर दिले. श्री गुरु उष्ण उग्र नुसिय मंत्राचा जप करीत त्यांची उष्णता बांधू नये यासाठी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. जो कोणी औदुंबराच्या वृक्षाखाली श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करेल त्याच्या घरात दुःख दारिद्र्य संकटे कधीच येणार नाही असे सांगितले. आणि अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्री गुरूंच्या पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत आणि तेथे येऊन श्री गुरूंना साष्टांग नमस्कार करून सुगंधित फुलांनी त्यांची पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्री गुरु भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत होते की त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाला. यतीश्वराच्या खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण तुफान झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एक नावाडी तेथे नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळत होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरूच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या गुरूंना पाण्यात घेऊन जात आहे. त्याच्यासाठी नदीचे पाणी दुभगून त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावड्यातला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या गुरूंना घेऊन बाहेर आला. त्या नावड्याची खात्री पटली की देवकन्या ज्याचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वर अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्यांना पाहिलेच. तेव्हा श्री गुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावडीही त्याच्या न कळत त्या पात्रात गेला आणि त्या पात्रात रत्नखचित गोपुरी असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्री गुरु तेथे जाता सारे नगर आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महलात श्री गुरु एका रत्नजडित सिंहासनावर बसले होते. आता श्री गुरु त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते. श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो असे म्हणून श्री गुरुचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी आपण गिरजा रमण हा संसार मायेत गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण करा. त्याचे हैक परलोईक कल्याण आपल्या दर्शनाला व आशीर्वादाने होते. नावड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल, माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडी त्याचा निरोप घेऊन तो नौका बांधून तेथेच राहिला. नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला त्या गुरुचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतराने श्री गुरुच्या सेवेत तेथे राहिला. तर असे हे 18व्या अध्यायात सांगितलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या 19वा अध्याय आहे. तुम्हाला माझा हा अध्याय आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता 20वा अध्याय ऐकूया. 19व्या अध्यायाचं वर्णन तुम्हाला सांगितलं. आता 20व्या अध्यायाचं वर्णन. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरुचे अस्तित्व असते. त्याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेद अभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील पतिव्रता होती, परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मता मरण पावत होते. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपास व व्रत केले, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्याने तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनिक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तो मागत असतानाही त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस, म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करणार आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा, असे तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाही. ब्रह्महत्येचे एवढे पाप मोठे आहे. त्या ब्राह्मणाची उत्तर क्रिया ही तुलाच करावी लागेल आणि शौनिक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहेत. तेथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा
स्नान घालून परिक्रमा कर, त्या वृक्षाची आराधना करत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांजवळ रोज अभिषेक कर. औदुंबरा वृक्षापाशी नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे आणि तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर पूर्वजन्माचे पाप नष्ट होईल, पुत्र शतायुष्य होईल, धनसंपदा मिळेल. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे सर्व काही करू शकतो, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा जर केली ते तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. जेवढे तुला दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन व्रताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला, पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन म्हणून तुला मारू लागला. तेव्हा स्त्री तिथून भिवून पळाली आणि औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. हे विप्रे, स्त्री जी काही देईल तेवढे तू घे. पटत नसेल तर येथून निघून जा, नाही तर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरुचे वचन ऐकून पिशाचरूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले, हे माझे भाग्य आहे. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रे स्त्री, 10 दिवसांनी तुझे क्रियाक्रम करेल, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्र स्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल, तुझे पुत्र व कन्या पूर्ण आयुष्य होतील. असे स्वप्न पाहून स्त्री जागी झाली. तिने गुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाक्रम केले, त्यामुळे तो ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला. त्याचे चोल कर्म करण्याचे ठरवले आणि मग त्यानंतर परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला आणि म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी एक तरुण ब्रह्मचारी आला आणि त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. तर असा हा 20वा अध्याय होता. आता पुढे 21वा अध्याय ऐकूया. मग गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहेत. ते तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालिकेच्या आईचे सात्वन करण्याचे प्रयत्न केले. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. त्या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात, कर्माप्रमाणे सुख दुःख भोगतात, म्हणून नात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून श्री गुरूंना अर्पण करेल. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरेल. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्याग का करते, त्रागा का करते? तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे. तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असहाय्य असतो आणि माता पितरास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्व अंगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून मुलावरती प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला. तो पुन्हा आणून घालतो. तुझ्या मुलाला जिवंत होईल. इतके स्वप्न होत आहे. तोच तिचा जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात धुगधुगी येऊन तो जिवंत झाला. असे पाहता तिला प्रथम विश्वासच बसेना, पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तेव्हा तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीच गुरुपादुका घेऊन औदुंबराची पादुकाची पूजा केली आणि गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्याने पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे, अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या. स्थान महिमा अपार आहे. औदुंबराच्या तळाशी श्री गुरुचं वास्तव्य आहे आणि औदुंबराच्या वृक्षाखाली जो कोणी मंत्र जप, स्वामींच्या माळा, तारक मंत्र म्हणेल त्याच्या सर्व इच्छा कामना
पूर्ण होतील असे सांगितले. म्हणून त्या औदुंबरा वृक्षाखाली प्रदक्षिणा 3 प्रदक्षिणा 7 प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा नक्की घालावी आणि मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या. ब्रह्महत्येसारखे पाप नाहीसे करावे असे या 21व्या अध्यायात सांगितले आहे. अध्याय 22. अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरुचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणाची 101 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. त्या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांज, म्हातारी, दंतहीन होती. नदीतीरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत. त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ती आपला दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले. श्री गुरु नेहमी त्याच्याकडे भिक्षेसाठी येत असे. त्या दिवशी नेमके श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते. ब्राह्मणाने भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक-वृत्तीसाठी भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्री गुरु हसतमुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्र श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांझ आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो. या येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो. श्री गुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, कामासाठी लोकांना देतो आणि मग आदरपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये. त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्री गुरुवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले. गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याचबरोबर तिच्या आचडातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडी भरून तिने दूध दिले. विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले. खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापून नेऊन श्री गुरूंसाठी दूध घेऊन बाहेर आले. देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्री गुरु ते दूध प्यायले. संतोषाने तिला वर दिला. तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुझे दुःख दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले. विप्रांनी आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला. श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वराचे अवतार आहे. त्यांची दोघांना मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्री गुरुच्या दर्शनासाठी गेला. त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्री गुरूंची पूजा केली. त्यांच्या चरणावर डोके ठेवले. पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्री गुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्याच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्याचे दुःख कायमचे दूर होते. सर्व संकटांचे नाश होते. सर्व प्रकारचे त्यांना सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, बरकती भेटते. अशा या गुरूंच्या महिमा खूप अगाध आहे. जो कोणी श्रद्धा आणि भक्तीने हे श्री गुरुचरित्र अध्याय श्रवण पठण करतो तरी पण त्यांच्यावर गुरूंचा आशीर्वाद राहतो. असा हा 22वा अध्याय होता. अध्याय 23. श्री गुरूंनी वाज म्हैस दुभती केली ही वार्ता सर्व गाणगापुरात गावात वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले. त्या गावाच्या राजाला ही बातमी समजली. त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली. तेव्हा संगमावर एक येती माझ्याकडे रोज भिक्षेला येता वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितलं. तेव्हा राजा संगमावर गेला. त्यांनी स्वामींना विनंती केली, आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठान करावे. गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे. स्वामींनी राजाची विनंती मान्य केली. राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले. मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता उंच अश्वत्थ वृक्ष दिसला आणि त्याच शेजारी एक जुना वाडा होता. त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत होता. तो ब्रह्मराक्षस नरमास भक्ष करत होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसत. श्री गुरूंना तेथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षाखाली आला. धावत जाऊन श्री गुरुच्या चरणी लोळू लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधारात बुडालो आहे. तुमचे दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले आहेत. तुम्ही सर्व भूत मात्रावर कृपा करता तेव्हा माझ्यावर बी कृपा करावी. श्री गुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवल्यावर त्यांचे राक्षसाचे मनुष्य रूपात रूपांतर झाले. त्यांनी पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर. तेथे मुला मुक्ती मिळेल.
तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही. श्री गुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले. तो मुक्त झाला. तेथे त्याला जमलेल्या सर्व लोकांनी आश्चर्य वाटले. तसेच श्री गुरु हे एक अवतारी पुरुष आहेत यांची खात्री पटली. पुढे श्री गुरूंनी त्या जागेवर मठ बांधून राहायचे ठरवले. तो ग्रामधिकावर रोज भक्तिभावाने त्याची पूजा सेवा करू लागला. कोणत्याही गोष्टींची त्याने कमतरता भासू दिली नाही. असा हा 23वा अध्याय होता. अध्याय 24. कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता. तो नृसिंह भक्त होता. तो नेहमी मनोमन श्री गुरुची निंदा करीत असे. श्री गुरूंना दांभिक संन्यासी समजत असे. श्री गुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते. श्री गुरूंना याची कल्पना होती. ते कोणाचेही मनातले मनोगत ओळखत असत. एकदा ते राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे. राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती. राजाला खूप आनंद झाला. श्री गुरूंना पालखीत बसून आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत कुमसी गावात जाण्यास निघाला. त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करीत असे, परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती. त्याला आपली साधना नीट वाटत नाही म्हणून चिंता वाटत होती आणि म्हणून त्याने दूरवर नदी तीरावर श्री गुरु येत असलेले पाहिले. श्री गुरूंची मूर्ती त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली. त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते, परंतु पालखी जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे नृसिंह सरस्वती भासू लागले. या गोष्टीची त्याला खूप आश्चर्य वाटले. तो आपल्याला जागेवरून उठला व श्री गुरूंना दंडवत प्रणाम केला. श्री गुरूंना सामोरे गेला. त्याला आपली चूक लक्षात आली. श्री गुरु म्हणाले, दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहे याची खात्री पडली. त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली. आपला अधिकार ओळखू शकलो नाही, तरी आपण माझ्यावर कृपा करावी. या चर्मचक्षुने मी आपले रूप पाहू शकलो नाही, तरी कृपया निज रूप धारण करावे. आपली समक्ष भेट झाली, त्यामुळे माझे तप सातर्की लागले असे मला वाटू लागले आहे. तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहेत, तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे. तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्री गुरु संतुष्ट झाले. त्रिविक्रमाने आपले मधुर वाणीने शब्दविष्काराने श्री गुरुचे खूप गुणगान केले. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती प्राप्त होईल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वरांशी ऐक्य होईल. त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येऊन राहायला सांगून श्री गुरु गाणगापुरास परत आले. असे या अध्यायात संपूर्ण वर्णन केले आहे. तर हे 24व्या अध्यायात वर्णन केले आहे. तर आता आपण 25वा अध्याय सुरू करूया. विदुर नावाचे एक नगर होते. तेथे यवन राजा मोठा क्रूर होता. तो ब्राह्मणाचा द्वेष करीत असे. ते ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विदुर ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणवावे. मी त्यांना पुष्कळ धन देईन. जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल. जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली. ते त्या मलेच्छापुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले. मलेच्छाच्या मनात कपट होते. यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो त्याला म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रीतिसरपणे पशु हत्या करतात आणि मलेच्छाची मात्र निंदा करतात. आम्हाला पशुचा वध करणारे म्हणतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणाची निंदा करीत असे. ज्याची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे. ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृद्धांना कळली. द्रव्याच्या आकांक्षाने षडतमूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले. असे चालले असता 2 दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आणि आमच्याशी वेदाचार चर्चा करणारे 4ही राष्ट्रात कोणी नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांनी आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलावे. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलवले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. जे जतकाचे बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईल. तेव्हा हे ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मण आम्हाला सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, महापंडित आहे. त्याच्याची नावे घोषित करून त्यांचाच सन्मान करावा. यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार करून गावांना हत्तीवर मिरवणूक काढली. मी जसा यवनाचा राजा आहे तसे विप्राचे राजा आहे असे ते म्हणाले. ते दोघी तामसी तर ब्राह्मणांना दूषण देऊन त्या राजाला स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वाटपट ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू नको. तसा कोणी मिळाला नाही तर गावेगावी जयपत्र घेऊन पुढे जाऊ. यवनाची आज्ञा घेऊन तामसी विप्र सर्व नगर हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले. त्रिविक्रम मुनीची ख्याती ऐकून दोघे त्रिविक्रमाकडे गेले. वादविवाद आव्हान केले आणि
त्रिविक्रमाने त्याची सर्व पूर्वकीर्ती ऐकून वाट टाळण्याचा प्रयत्न केला. गाणगापुरास नेऊन श्री गुरुच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असे त्याने विचार केला. त्याप्रमाणे त्याच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आले. तेथे श्री गुरूंना वंदन केले. ब्राह्मणाचा पूर्व इतिहास कथन केला. आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे म्हणत आहे. त्यांची नाना प्रकारे समजूत घातली, पण ते उर्मटपणे ब्राह्मण ऐकतच नाही. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी. श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे. संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. देव दानव याचेही गर्वामुळे मरण ओढले. वेदांत कुणाला कळतो? वेद ब्रह्मदेवाक्यांना सुद्धा हा मार्ग कळत नाही. त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही. तेव्हा उगाच गर्व करू नका. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री गुरुचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही 3 वेदांच्या अंगासह संहिता जाणवतो. त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली, तर ती पुढील अध्यायात आता आपण ऐकूया. अध्याय 26. नृसिंह सरस्वतीने वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे त्या ब्राह्मणांना सांगितला. मग पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते. ते 100 वर्ष जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पेसे वेदज्ञान झाले आणि मग त्यांनी तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे आहे? तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहे. ब्रह्मदेवांना ऋषींना 3 वेद दाखवले. पर्वतासारखे दिसले. कोट्यवधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश आहे. ते पाहून ऋषींना मग भय वाटले आणि म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ शेवट फक्त परमेश्वर जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटत आहे तेवढे मला द्यावे. या कलयुगात ब्राह्मणांनी आपली कर्म सोडली. वेदांचा लोप झाला. पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यशनापुढे वेद पठन करू लागले. त्यामुळे त्यांचे सत्व जाऊन मंदमतीचे झाले. वेदांमुळे लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले आणि मग वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले. विष्णू स्वतः ब्राह्मणाची पूजा करीत असे. वेदाच्या सत्वामुळे ब्राह्मणांना आपले दैवत मानित असे. पण ते वेद मार्ग सोडून दुसऱ्याच्याच मार्गावर जात आहे. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हलक्या कर्मभ्रष्टी लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता. लोकात चर्चा व वादविवाद करता. त्या वेदांचे अनंत भेद आहे ते तुम्हाला माहीत नाही. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढून घेत आहे. तुम्ही स्वतःची स्तुती करत स्वतः करता. जयपत्रे दाखवता आणि त्रिविक्रम भारती यती असूनही त्याच्याजवळ जयपत्रे मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता आम्हाला परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले. मग ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे हे मंदोमत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री गुरूंनी सांगून कळेना. तर असे हे एकूण 26 अध्याय मी तुम्हाला संपूर्ण श्रवण करून पाठवले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय आवडले असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. 1 ते 26 अध्याय, दुसऱ्या भागात 1 ते 26 अध्याय येऊन जातील. म्हणजे आपले संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण 2 दिवसातच होईल. तर सर्वांनी नक्की श्रवण करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा. श्री स्वामी समर्थ.